नमस्कार मंडळी, मी विशाल साळकर स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, शुभम रेडी असा आणि आज आपण चाललो गोरपी मारूसाठी. 2 गोरपी मारतलो. तर गोरपी मासेमारी याच्या आधी पण आपण व्हिडिओ टाकलेलो होतो चॅनलवरती, ते का बरेच दिवस झाले. आणि आता तर कडूळ पाणी इलेला असा, एकदम खदूळ असा, बघू शकतास तुम्ही कलर कसं झालेलो होतो. तर त्याच्यासाठी आता संध्याकाळचे 6:30 वाजता आपण चाललेलं असो. अजून ऊन बघा किती आहे, पावसाचे दिवस असा कोण म्हणाचा नाही. आणि आपण चाललेले असो घोरपी मारूसाठी. तर बघूया, उद्या समजतं, आज मारून ठेवतलं, उद्या सकाळी उचलतलं. तर बघूया आपल्या घोरपी मासेमारीत किती मासे मिळतात ते. आणि तशी आपली जुनीच घोरपी असत, तर बघूया किती मिळतात ते. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला ना मात्र या व्हिडिओ नक्की लाईक करा. तर मंडळी, पाणी सुकलेला, अगदी सकाळी भरपूर पाणी सुकलेलं, त्यामुळे या साईडला आम्ही वरती अशी होडी लावून ठेवलेलं. आणि आपला घर तिकडे आहे त्या साईडला, तर पूर्ण चलत गेलेलो तेवढे. आणि आता पण तसाच जावचा आणि आपलं आडवं पाचू आपला टीप वगैरे घेतलेला, पिंजरे पण टाकलेले आहेत. तर बघूया, वेळ मिळालं तर ते पण उचलूचे आहेत. निघूया शुभम, चला. तर तो पाचो जाता पोयत आणि आपण आता चाललो नदीच्या दिशेने. हे बघा, ही आपली समोरच्या साईडला नदी. तर हे टीवर बिवर बघा कसे पडलेले आहेत वाऱ्यामुळे. आणि मोठो बॉल आहे तो बघा. तर त्या ठिकाणी आपण असा या गोरप्या टाकून ठेवतलो बघा, असा पसरून घेतलेला. आणि आपण आता नदीत बाहेर पडतो. हे बघा, तर ह्या बघा, या ठिकाणी असा भैराप ठेवचा आपल्याक. आणि ही आपली नदी आणि समोरच्या साईडला आपल्याक त्या पाचारी जावचा, बघू शकतास. हे बघा, दगड आपण टाकतलो, नांगर नांगर म्हणतात का, तो टाकतलो पाण्यात. पाठी अडकत तर हे बघा, हे मध्ये मध्ये असे वजन असता. तर मंडळी, या घोरप्या आम्ही मारलो. आणि ह्या आता दुसरा बघा, त्या बाटली लावलेली असा समजूसाठी म्हणून. आणि ह्यो त्याचो नांगर. आणि आपल्या टाकूचा ह्या समोरच्या साईडला ही आपली नदी असं ही का गणेश कोंड म्हणतात. तर ते काय थंय भाटी समोर एक भाट आहे, तर त्याका चिंगळा वगैरे मिळतात. तर बघूया उद्याच्या आपल्याक मिळतले काय नाही. आणि हे बघा, हे आपले पिंजरे टाकलेले आहेत, ते आपल्याक आता उद्या उचलू घेऊचे असत. पूर्ण या साईडला आपण पिंजरे मारलेले असो. आता ही बघा, ही मोठी नदी आपली गणेश कोंड. तर त्याच्यात आता आपण इलो खायच्या त्या साईडसून येऊया का आकडेसूनच जाऊया? तकडसून येऊया. शुभम म्हणता त्या साईडसून येऊया, कारण वारो असो हा, जाताना त्रास होतले जर अशी उलटी मारूक गेली तर. मंडळी, हे बघा, काल आपण ह्या पाच्यातून येऊन हय होडी लावलेली होती. आणि होडी हय नाही, तर होडी गेली या काही बघा, त्या वरच्या पादरीत चढली. भरती होती ना, त्यावेळी तिकडे गेली असली आणि सुकतेक ती थयच रवली. ह्या पाणी बघू शकतास, पूर्ण पाणी पाच्यातला ना. आपण थय होडी लावत होतो एकेकाळी, आणि आता आपल्या काय परिस्थिती इली आहे बघा. ह्या किती पाणी जाता, कारण मुशी खोललेले आहेत. आणि बघा, सकाळ होता, आता 6:30 वाजतात. चला, आता ती होडी आपल्याक बाहेर काढूची आहे आणि ओढत चिखलातून घेऊन जाऊची आहे. पूर्ण हालत खराब झाली, चिखल भरपूर, डोपारभर चिखल. आणि पाणी बघा किती सुकलं. हे बघा, आम्ही उभो आहे ना, एवढाच पाणी आहे. ह्या पाच्यात आपण खेकडे पकडू घेतो, त्या पाणी बघा किती असतं. आणि आता पाण्याची दशा बघा काय झाली. मला आज वर लावता नाही होडी. चला मंडळी, काल बघलास पाणी किती होता आणि आज बघा किती सुकला कसला. आता वरती बघा, अगदी बंडो दिसता पुरो. आणि काल आपण त्याच साईडला इलेलो वरती चिंगळे बघूसाठी.
आपल्याक थोडेफार चिंगळे तर मिळालेलेच होते. तर हे बघा, या पाल पसरून घेतले मी, कारण आता एकट्यानंच ओढतलंय, दोघंच जण असो त्याच्यामुळे. आणि परत आपल्याक पिंजरे उचलूचे आहेत. आणि हे बघा, आता बघा आपण घोरप्या मारलेल्या होता. बघूया आपल्या घोरप्यात किती मासे मिळाले काय नाही. घोरप्या पण जास्त ह्या नाही, फाटलेलाच हा. चला पहिला घोरप्या उचलून घेते आणि शुभमकडे देते आता मोबाईल. म्हणजे जे काय मासे येतात ना त्याचे साईडला ठेवायचे, जे आपल्याला नंतर काढूक मिळतात. आणि या दोनवली असे एकत्र धरून ना घोरप्या उडून घ्यायचा. अर्धा सारला, अर्ध्यात काय 2-3च मासे येले. बघा एक कुर्ली निघलेली आहे वाटतं. पटेच 2-3. बघा मोड आहे. चला तर मंडळी, आपल्या जाळ्यात त्यातल्या त्यात चांगले मासे येलेले असतात. एक गुंजाल असा, बोडायो खराब झालेला असा, तो पण आपण तो बोडायो जो असा ना तो पगोलेट म्हणजे आपल्या पिंजऱ्याक बांधतलो. आणि काळिंद्रा पण असत, 2-3 लेपाटे असत, एक शेतू केलेला असा. तर असे काय मासे असत ते काढतोय आणि नंतर मी तुमका दाखवते काय आपल्याक मासे मिळाले ते. चला तर मंडळी, ह्या बघा, ह्या एक मोठा गुंजाल मिळालेला आणि हे 2-3 लेपाटे
2-3 काळिंद्रा असत आणि ह्यो खवळ ह्यो सुळो असं सुळो तो बघा ह्यो केदो मोठो बोडा ह्यो कुर्ल्यान खाल्लेलो असा तो पण बघा. तर त्याचा आपण उपयोग करतलो असो त्याका आपण एका लावतलो पिंजऱ्यांका लावतलो म्हणजे आपल्या कुर्ले मिळतले. तर एवढ्या ह्या एका फाटक्या आपल्या ज्या जाळ्यात होते म्हणजे आपल्या गोरप्यात आपल्याला एवढे मासे आज मिळालेले असत. अजून एक पुढे एक गोरप्या असा तर त्याच्यात पण बघूया आपल्याला किती मासे मिळाले आहेत ते. चला तूप खाल्लं नाही बघा. लेपाटे लूच ती लूच तर मंडळी आपल्याक मासे पण मिळालेले असत आणि कुर्ले पण 4-5 मिळालेले असत. जाळ्या म्हणजे ज्या आपण घोरप्या मारलेला होता 2 घोरपी त्याच्यात आपल्याक मिळालेले असत. तुम्ही बघू शकता ते मासे त्या टिपात असत आणि कुर्ले ह्या टिपात ठेवलेले असत. कारण आता ना आपल्या हे बघा त्या समोरच्या साईडला आपण पिंजरे टाकलेलो आपले 12-13 पिंजरे असत. समोरच्या साईडीक तुम्ही बघू शकता आपल्या तुमका ती बाटलीची भेंडा दिसते ती समोर आहे का. तर आपण ते पटापट उचलून घेऊया कारण आपल्याला उशीर होता. परत ते बांधूचे असत आणि गिरायकाक देऊचे असत त्याच्यामुळे मग तुमका नंतरच दाखवते शेवटला की आपल्या कुर्ले किती मिळाले ते आपल्या पिंजऱ्यातल्याने. तर चला पिंजरे उचलून घेते. तर मंडळी हे बघा हे एवढे कुर्ले आपल्या आता मिळालेले असत. आपल्या 13 पिंजरे होते 13 पिंजऱ्यात आणि आपल्या घोरप्यात मासे मिळालेले असत. तर कसं वाटलं व्हिडिओ हे कमेंटद्वारे तुम्ही सांगा. आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर चांगले कमेंट करा म्हणजे. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल ना चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन हिट करा म्हणजे येणारे नवीन नवीन व्हिडिओ आपले सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही 2 घोरपी मारलेली होती. 2 घोरपेत तुम्ही मासे बघितलं असंच किती मिळाले ते. त्याचबरोबर मी आता तुमका आमका मिळालेले कुर्ले दाखवतोय. तर हे बघा
हे आता मिळालेले कुर्ले असत आपल्या 13 पिंजऱ्यांमध्ये. तर कसं वाटलं व्हिडिओ जो कमेंटद्वारे सांगा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन हिट करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. त्याचबरोबर चांगले कमेंट करा. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.